50च्या कुगर आंटीने टाकला आकडा, 22चा तरुण झाला वाकडा. आता कुगर आंटी तुम्ही मसाले का आणले आणि नवीनच नवीन नाही मित्रांनो. हा एक कुगर हा शब्द आहे. हा कुगर म्हणजे अमेरिका आहे. अमेरिकेमधल्या जंगलामध्ये आढळणारा एक मांजरापेक्षा मोठा असलेला हिंसक प्राणी. म्हणजे मांजरापेक्षा शक्तिशाली असतो आणि जाडजूड असतो आणि खवणासा सट्ट झालेला प्राणी त्याला म्हणजे कुगर म्हणते. आता तसं जे कुगर आंटी म्हणजे तुम्ही आता त्या इंस्टाग्रामवर पाहताय, ज्या आंट्या मांड्या दाखवतायत, ढुंगणं दाखवतात, काय छातीचे बटणं खोलून दाखवतात, त्या आंट्या वेगळ्या आणि ह्या कुगर आंट्या वेगळ्या. ही आंट्या म्हणजे कशा असतात, ह्या 40शीच्या 50शीच्या आतल्या 45शीच्या आतल्या आंट्या असतात. 30शी पासून 45शी मधल्या त्या आंट्या आणि ज्या 45 म्हणजे 49 50च्या पुढच्या ज्या आंट्या आहे त्या म्हणजे कुगर आंट्या. म्हणजे त्या कशा असतात, फार मोठाले बेंबी वाडे, बेंबीचं मोठालं भोक्स, त्याच्यानंतर हे मोठाले टिंगर, अशा त्या बेढव अशा वाढेल चिडेल अशा अशा म्हणजे त्या कुगर आणट्या म्हणजे खाऊनच त्या मांदाळेत. आता ही 50ची जी कुगर आणटी, आता हे बघायची ही गोष्ट म्हणजे आपण ठेवलेलं आहे पुणे आणि बुलढाणा. पुन्हा बुलढाण्याची स्टोरी आलेली, कारण की हा बुलढाण्याचे जो आपला मित्र आहे मोताळ्याचा आणि त्याच्या भावासोबत घटना घडलेली. ती घटना झाली, त्यानं मला फोन करून सांगितला की फक्त नाव स्टोरीमध्ये कोणाचं नाव येऊ देऊ नको आणि स्टोरी सांग, कारण की इतर पण मुलं त्याच्यातून आपली इकडची मुलं जातात पुण्यासाठी, पुण्याला संभाजीनगरला अशा ठिकाणी शिक्षणाला जातात आणि अशा शिक्षणामध्ये जी माझ्या भावावर जी परिस्थिती आली, जी स्थिती पसरली, जी घटना घडली, अशी घटना पुन्हा दुसऱ्या कोणाच्या भावावर किंवा कोणाच्याही लेखावर अशी घटना घडू नये याच्यासाठी तू सतर्क म्हणून एक स्टोरी बनव. आणि त्यानं आपल्याला जशी जशी माहिती दिली तस तशी आपण सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता एक कुगर आंटी म्हणजे ही काय आहे, हे राधिका, ही वय वर्ष 50 आहे. आता हे वय वर्ष 50 असल्यामुळे हिचं काय झालं, आता कोरोनाचा काळ आला होता 2019 मध्ये. आता त्या टायमाला हिच्या नवऱ्याला झाला कोरोना. कोरोना झाल्यानंतर त्या कोरोनामध्ये हिचा नवरा एक्सपायर झाला म्हणजे डेड झाला. आता ही झाली विधवा. आता ही विधवा झाल्यानंतर हिला होते 2 मुलं, एक मुलगा आणि एक मुलगी. आता मुलीचं लग्न करून मुलगी कुठे बँगलोरला आहे, कारण तिचा नवरा पण सॉफ्टवेअर इंजिनियर आणि IT इंजिनियर असल्यामुळे तो तिकडे सेटल. मग तो बायको थोडं ठेवणार, मग त्याची बायको तो तिकडं आणि मुलगा पण सॉफ्टवेअर इंजिनियर असल्यामुळं त्याचा मुलगा पण कुठं होता, त्याचा मुलगा याच्यात होता गुजरातमध्ये. आता गुजरातमध्ये असल्यानंतर त्यानं काय केलं, तो गुजरातमध्ये त्याचं पण लग्न झालेलं, दोघं पण बहीण भाऊ वाईत. आणि ही कुगर जी आंटी आहे राधिका, ही तिच्या घरी एकटीच राहायची. आता हिचं प्रशस्त असं घर होतं, मोठं होतं आणि त्या घरामध्ये तिनं काय केलेलं होतं, छोट्या छोट्या खोल्या करेल होत्या आणि तिथून कॉलेज काही अंतरावर होतं. त्याच्यामुळे तिनं काय केलं, प्रति कॅन्डिडेट 3,000 रुपये राहण्यासाठी आणि 5,000 रुपये 2 टायमाची मेस, 5,000 रुपये असं ती आकारायची आणि तिथं ती ते मेस पण चालवायची आणि तिचा उदरनिर्वाह ती तिथं चालवायची. आता याच्यात काय केलं, मोताळा तालुका बुलढाणा जिल्हा आहे. मोताळा तालुका, मोताळा तालुक्यातील एक खेडगावी, नाव सांगणार नाही कारण की मित्राचे माझा मित्र असल्यामुळं आणि त्याची ओळख होऊ नये, डिटेक्ट होऊ नये म्हणून आपण त्याचं नाव, त्याचं त्याच्या भावाचं नाव पण आपण बदलतोय. आता त्याचा भाऊ फार्मसी होईल, डी फार्मसी झाला. डी फार्मसी झाल्यानंतर त्यानं मोताळातच एका मेडिकलवर राहतो आणि मेडिकलच्या दुकानावर तो कामाला आहे. आणि त्याच्यानंतर त्याचा भाऊ काय करायचा, लहाना भाऊ राहुल, हा वय वर्ष 22, हा पोलीस भरती करायचा. पोलीस भरतीमध्ये मस्त मार्क यायचे, त्याला ग्राउंडला मार्क यायचं, गोळा आउट ऑफ जायचा, रनिंग मध्ये मार्क यायचा. फक्त लॉंग रनिंग मध्ये थोडेसे मार्क काटायचे, शॉर्ट रनिंग मध्ये आउट ऑफ घ्यायचा आणि पेपरमध्ये काही 1-2-3 मार्क तो जायचा. असं तो म्हणायचा. भावाला असं वाटायचं आपल्या भावाचं तयार आहे की त्याला पण असं वाटतं पोलीस मध्ये लागू द्या. त्यासाठी त्यानं सांगितलं तो पुण्याच्या पोलीस शिक्षणासाठी जा, तुला मी पैसे पुरवतो. घरची परिस्थिती ही जेमतेम होती. आता घरचे कोणत्याही खेड्यागावात कोणतंही झालं तर 4-5 एकर जमीन, आणि त्याच्यातून भाऊ पण 30-35 हजारावर काम करतोय. एका भावाला आणि भावाला पाठवलं, तुझं स्वप्न पूर्ण कर. भाऊ पण उराशी स्वप्न बाळगून पुण्याला गेला. पुण्याला गेल्यानंतर त्यानं कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं. आता कॉलेजचे ऍडमिशन घेतल्यानंतर त्याला टपरी टपरी चहाच्या टपऱ्या असतात तिथं माहिती पडलं की इथं रूम भाड्याने भेटते आणि असा 8-10 हजारात कार्यक्रम होतो. त्याच्यात म्हणजे राहणं आणि जेवण तुमच्या मनात काही पण येईल. आता त्याच्यामुळे तर आता असा हालाकीच्या परिस्थितीतला माणूस म्हणल्यानंतर तो आपलं अवकतीतच पाहणार आहे. कोणता एखादा 25-30 हजाराचा फ्लॅट नाही बघणार. आता तसं त्यानं बघितलं आणि तो गेला तिथं. राधिका आंटीला विचारलं, त्यानं दाखवलं, बघ म्हणे, त्याला पसंत आलं, त्यानं तिथं सामान ठेवलं आणि
तो रोज आता पोलीस भरती करणारा म्हणल्यानंतर तो व्यायाम करायचा, रनिंग करायला जायचा, रोडवर पळायचा. आणि ती व्यायाम करताना ही राधिका काय करायची, ही पण त्याच्या खिडकी उडी राहायची. आता तो कसं असतं, मुलं कशी असते, बॅचलर मुलं म्हणजे निकरवर आणि बाण्यांवर व्यायाम करायचा. आता ही काय करायची, त्याच्या खिडकीतून बघत राहायची, त्या खिंडीतून. आता ही बघायची. एक दिवस त्यानं काय केलं, विचारलं त्याला, की तुझ्या गावाकडची परिस्थिती कसं काय, तुझं घर कसं काय, काय आहे नेमकं, भाऊ किती, बहिणी किती, अशा चौकशी केली. आणि हळूच त्याच्या काळजाला हात घातला आणि त्याला विचारून घेतलं चौकशी करून. त्याच्यानंतर त्याचं तिला कळून गेलं, तो जेमतेम स्थितीतला आहे, म्हणजे कोरडवाहू शेतीचा आहे, म्हणजे तो नोकरीला नाही कोणी, अशा स्थितीतला आहे. आणि ही शिकार आपल्या हाती लागू शकते, कारण की हे सर्वसाधारण शिकार आहे. त्याच्यानंतर महिना झाल्यानंतर त्यानं काय केलं, त्याला सांगितलं की माझे 8,000 रुपये दे. आता यानं काय केलं, भावानं 8,000 रुपये पाठविले होते, ते 8,000 रुपये दिले आणि सांगितलं, हे आणखी 8,000 आणि 1,000 रुपये आपल्याकडे चहा पाण्यासाठी ठेवले. त्यानं सांगितले, आठच हजार नकोय, अजून पण पुढच्या महिन्यातले तू 8,000 रुपये अगोदर पेड कर. आता हा कुठून देणार आहे मित्रांनो, 8 आणि 8 16,000 कुठून आणणार. ते सांगितलं, आणखी महिना झाल्यानंतर देतो मी, माझ्या भावाचा पगार होतो, माझ्या भाव झाल्यानंतर देतो. नाही म्हणे, तुला एक तुझ्याजवळ एक पर्याय आहे म्हणे, जर तुला जर फ्रीमध्ये लागत असेल तर माझं एक काम करावं लागेल. तो तयार झाला, काय करावं लागेल म्हणे. त्यानं त्याला सांगितलं, माझ्या रूम मध्ये चाल. रूम मध्ये नेलं, दरवाजा आतून लावून घेतला आणि अंगावरचे सर्व कपडे काढून टाकले. पूर्णतः नग्न त्याच्या समोर झाली आणि त्याला सांगितलं, तू पण कपडे काढ आणि आता माझ्यासोबत कार्यक्रम कर. आता याला पण मजा वाटली, कारण हा 22शीतला तरुण, 22 वर्षातला, म्हणजे नफा जवानीत आलेला, मिशा फुटलेला. आणि त्याला पण कोणातरी स्त्रीसोबत संग करावा असा वाटतो. कारण तुम्ही इंस्टाग्रामवर बघताय, एक रील फेकल्यानंतर दुसरी रील, आंटी पटाव घंटी बजाव, अशा काही रीला येतच चालतच राहतात. त्याच्यामुळं कसं आहे, त्याच्यामुळे आंटी भेटून राहिली फुकट, पुन्हा आपलं 8,000 रुपये द्यायचं काम नाही राहिलं, फुकट 2 टाइम जेवायला भेटणार, रूम भाडं फुकट राहणार, सगळं फुकटात. त्याला मजा वाटली, त्यानं रंगारंग कार्यक्रम केला, घोषाघोशी झाली. राधिका ही तृप्त झाली, राधिका शांत झाली. पण तिथून पुढे खरा खेळ सुरुवात झाला मित्रांनो. कारण कोणतीही गोष्ट पहिली दिसते, जर कडू जर असलं तर ते ताप तापीसाठी औषध कोणतं असतं, कडू. पण गोड आहे ना, गोड आहे कधी त्यालाही स्लो पाहिजे म्हणून वापरलं जातं. आता हे आनंदाचा क्षण आहे, पण हा आनंद जसा आहे तसा राहणार नाही. कारण काय झालं मित्रांनो, त्या बाईचं आता रोजच सुरू झालं, कारण तिला कोणी अडवायला नाही, कारण मुलगा घरी नाही, सून नाही, लेक नाही, जावई नाही, कोणी नाही. आणि ती एकटीच त्या घरात असल्यामुळं त्यानं आता सुरुवात केली की रोज रात्री त्याच्यासोबत रंगारंग कार्यक्रम. आता ती कार्यक्रम करू लागली, पण 8-15 दिवसानंतर तिची भावना चवळू लागल्या. चवळत असताना तिनं काय केलं, त्याचा जो कमरेखालचा भाग आहे, जो योनीचा भाग आहे, हा त्याला चाट म्हणू लागली. आता याला पण मजबुरी होती, यानं पण सुरुवातीला करू लागली. कधी हा नाही मानला, किंवा कधी म्हणायचा नाही, आज नाही जमणार, की ती त्याला धमकी द्यायची आणि सांगायची, तुझ्यावर मी पोलीस खोटी केस करेल, आणि तू माझ्यावर बलात्कार केला, मला एकटे पाहून तू माझा हात धरला, विनयभंग केला, अशी खोटी तक्रार देईल, तुझं पोलीस होण्याचं स्वप्न पण भंगून जाईल, आणि तू जर मी जर सांगते तसं कर. तो तसा करू लागला, कारण त्याची मजबुरी होती. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती, कायदा हा पूर्ण स्त्रियांच्या बाजूला आहे. कारण ती जर स्त्री जर तिच्या मनात जर हो जर म्हणली, ती तुमच्या वरून जर झाली आणि तो व्हिडिओ जर लीक झाला, व्हायरल झाला, तीच महिला म्हणते, यानं मला गोड बोलून फसवलं आणि माझ्यावर वारंवार बलात्कार केले. बलात्कार हा एकदा होतो, वारंवार होत नसतो. आणि ह्याच खोट्या केशीमुळं ज्या आपले जे माय मावले आहे, लहान लेकरं आहे, लहान लहान मुली, 2-2, 4-4 वर्षाच्या मुली मित्रांनो, त्याच्यावर बलात्कार होतोय. कारण की या ज्या खोट्या केशीचा आहे ना, ह्या लोकांना फायदा होतोय. या बलात्कार करणाऱ्याला फायदा होतो, आणि ज्या खऱ्या केशी आहे ना, ह्या दाबल्या जातात मित्रांनो. खोट्या केशी जो बोबाटा जास्त होतो. आता तुम्ही बघा, आता परवा परवा एक 4 वर्षाच्या मुलीवर एका नराधमानं बलात्कार करून ते ठेसून मारावं. इतका दुर्दैवी महाराष्ट्राची स्थिती झालेली. कायदा आणि कानून हा पूर्णतः सुरळीत राहिला नाही, पूर्ण विध्वंस झालेला आहे कायदा आणि कानूनचा. कोणाला धाक उरला नाही. सर्व गुंडाचं राज्य आलंय. बाळूमामा सांगितलं होतं, येलं गुंडांचं राज्य येलं. खरोखर हे काय गुंडांचं राज्य आलं की काय, असं वाटायला लागले. आता ही काय करायची, यानं चाटण्यासाठी नाकर त्याला, हे काय करायचे, पूर्ण कपडे काढायचे आणि त्याच्या तोंडावर, तिचा पूर्ण योनीचा भाग त्याच्या तोंडावर दाबायची. आता त्याच्या नाकातून श्वास पण कधी कधी घेतला जात नसे, आणि अशी घासू घासू रगडायची. इतका किळसवाणी प्रकार सुरू झाला मित्रांनो. आता विचार करा, एक पोलीस भरती करणारा मुलगा, आणि शरीरात दांडका, आणि त्याच्यासोबत असं रोज व्हायला लागल्यानंतर, एक तर त्याच्या आईच्या वयाच्या पेक्षा जास्त वयाची बाई, म्हणजे 50शीतली बाई, आणि ती त्याच्यावर चढून राहिली, त्याला करायला लावून राहिली. म्हणजे हा कुठेतरी त्या मुलावर अन्याय होता. पण एक आहे,
कायदा हा पुरुषाकडून नाही, कारण आयोग हा पुरुष आयोग आहे, अजून स्थापन नाही. महिला आयोग आहे तर तो पण टॅबलावरच जातो, कारण त्याचं काही खरं नाही. कारण तुम्ही बघितलंय, महिला आयोग आयोगच सॉरी आयोगच हा टॅबलावर गेला. आता तुम्ही बातम्यातून ऐकले, तसं काही नाही. आणि याच्यानंतर हे काय, पुरुष आयोग नसल्यामुळं पुरुषावर नेहमी करता अन्याय होतो. आणि पुरुषाला काय असतं, एक मर्यादा आहे. स्त्री अमर्यादित आहे, कारण तिचा सेक्स वासना ही अमर्यादितपणे ती चालू शकते. पण पुरुषाला निसर्गाने त्याच्यावर अन्याय करेल, कारण की त्याचं काहीतरी मर्यादा झाल्यानंतर पुन्हा काही वेळानंतर तो पुन्हा ऍक्टिव्ह होऊ शकतो, एकदम ऍक्टिव्ह होऊ शकत नाही. जशी महिला नेहमी करता ऍक्टिव्ह असते, तसा पुरुष हा ऍक्टिव्ह असू शकत नाही, कारण त्याला काही वेळ आणि काळ द्यावा लागतो मधात. त्यावेळेस त्याचं होतं. पण ती ज्यावेळेस झाल्या की खालून झालं की ती म्हणजे तोंडात कार्यक्रम सुरू कर. म्हणजे हा कार्यक्रम त्याला इतक्या किळसवाणी की त्याच्या मनावर इतका परिणाम झाला मित्रांनो. त्याचं जर कदाचित लग्न जर झालं, तरी पण त्याला जर का त्याच्या धर्मपत्नी सोबत जरी सेक्स करण्याचं काम पडलं, तरी पण त्याला किळसवाणी यावं, अशी घटना घडली. त्याच टायमाला त्याला पोलीस भरतीचे अर्ज निघाले, फॉर्म निघाला, आणि त्यानं अर्ज भरला. आणि ज्यावेळेस ग्राउंडला गेला मित्रांनो, ग्राउंडला गेल्यानंतर अक्षरशः तो अक्षा बोक्षा रडू लागला, कारण की तो आउट ऑफ फेकणारा गोळा फेकणारा, तो गोळा कमी मार्काचा फेकू शकला. त्याच्यानंतर 100 मीटरचे रनिंग पण धावू शकला नाही. आणि जी लॉंग रनिंग आहे 1600 मीटर, त्याच्यात पण मार्क कमी आले. ज्यावेळेस भावानं मोठं ऍक्शन विचारलं, अरे तो किती राहुल, की तुला किती मार्क आले, त्यावेळेस तो रडू लागला. आणि भावाच्या काहीतरी वेगळंच घटना घडली असं त्याच्या लक्षात आलं, कारण की तो पण मोठा होता. तो तिथे गेला. तिथे गेल्यानंतर त्यानं परिस्थिती बघितली, भावाची स्थिती बघितली. भाऊ असा खराब झालेला दिसला. त्याच्या लक्षात आलं इथं काहीतरी पगडा दिसतोय. ती आंटी बघितली, त्या आंटीचे चालचलन बघितलं, त्या आंटीचं बोलणं बघितलं, बघितली, आणि त्या सांगितलं, माझ्या घरी असं असं काहीतरी दुःखाचा कार्यक्रम झालाय आणि मला याला घरी घेऊन जाणं, आणि हा महिना 2 महिने काही येणार नाही. आणि तिथून त्याचं सामान घेतलं आणि घराचं याच्या निमित्त केलं. आणि बुलढाणा जिल्ह्यातील दुसरे त्याचे पण काही मित्रमंडळ होते, त्या मित्राचे कोणीतरी नातेवाईक होते, तिथं ते राहत होते एका फ्लॅटमध्ये. तिथं त्याला ठेवून दिलं. आणि ते झालं त्या शाळेतला त्याची टीशी काढून पुन्हा दुसऱ्या शाळेत ऍडमिशन घेण्याची तयारी लागलेला आहे, कॉलेजवर ऍडमिशन घेण्याची तयारी लागलेला आहे. कारण की ती आणखी तिथं पण जाऊन त्याला त्रास देईल. त्याच्यामुळं आणि तो काय, त्यांना सांगितलं की आपण पोलीस कंप्लेंट करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी पण कायदा हा मायलाचा बाजूला आहे. आणि हा कायदा, त्याच्यानंतर तिने तर सांगितलं, उलटी फिरली, काहीच करू शकत नाही. कारण की ते खऱ्याचं खरं होण्यासाठी कमीत कमी 5-7 वर्ष जाईल, आणि याचं पोलीस भरतीचं वय निघून जाईल. त्याच्यासाठी कंप्लीट करणंच नको, आपण आपलं गुपचूप भारूड दुसरी टाका. कारण मित्रांनो, त्याचं सर्व लोकेशन माहिती असून तरी मी सांगणार नाही, कारण की तुम्ही एवढे बाराखोडीचे की तुम्ही त्या आंटीकडे पुन्हा जाणार आणि पुन्हा तुमचा आकडा ते टाकायला तयार होणार. तर तुम्ही जर एक लक्षात ठेवा, अशा आंट्यापासून, अशा कुगर आणि अशा मांदळलेल्या आंट्यापासून कधी माणसं 4 हात दूर राहो. कारण की ह्या मुलावर जशी परिस्थिती आली तशी तुमच्यावर येऊ नये. त्याच्यासाठी वेळेस सावध व्हा. एखाद्या महिलेनं, एखाद्या आंटीने जर अशी ऑफर दिली, तर प्लीज हात जोडून तुम्हाला विनंती करतो, अशी अशी ऑफर स्वीकारू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.